आत्मवंदन सगळ्यांना. खूप स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या 12व्या आठवड्यामध्ये. आपल्या सगळ्यांचे प्रिय भावतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी, आपल्या सगळ्यांचा उच्च स्व, या ग्रुपची सामूहिक चेतना सगळ्यांना प्रणाम करत, हृदयातून प्रेम आणि प्रकाश पाठवत, आपण आजच्या सत्राची सुरुवात करू. सगळ्यात आधी आपण सगळेजण एक क्षणभर केवळ आपले डोळे बंद करू, आपल्या हृदयावर जाऊ, एक दीर्घ श्वास घेऊ आणि हा श्वास आपल्या तोंडावाटे बाहेर सोडू. नाकावाटे एक मोठा श्वास घेत, त्या तोंडाने तो श्वास बाहेर सोडा. पुन्हा एक मोठा श्वास आपल्या छातीवर घ्या. अगदी सावकाश तोंडाने बाहेर सोडा. आणि स्वतःला पूर्णपणे या सत्रामध्ये आणत, वर्तमानात आणत, आपले डोळे उघडा. तर आधी सरप्राईज नाही सांगत. आधी मला काही गोष्ट शेअर करायची. आपल्या मास्टरचा एकाचा प्रश्न आहे, त्याच्यावरून सांगते. त्या मास्टरच्या आयुष्यामध्ये आता असं आहे, की नवऱ्यासोबतचं नातं ठीक नाहीये. या गोष्टी आहेत. घरातल्यांसोबत नाती ठीक नाहीयेत. थोडा आहे आणि त्या अशा गोष्टीमध्ये ना, अ, माणसाला ध्यान करणं, रेकी करणं ह्या गोष्टी थोड्या जड जातात. घरातल्या लोकांचा सपोर्ट मिळत नाही किंवा अजून काही गोष्टी असतात ज्यामुळं मन हारल्यासारखं होतं, निराश होतं. आपल्या सगळ्यांच्या बाबतीत असं झालेलं आहे कधी ना कधीतरी, की जेव्हा आपल्याला असं वाटतं, की कुणी सपोर्ट नाहीये, कुणी समजून घेत नाहीये आयुष्यात. अशी परिस्थिती येते. कुणाला जज करायचं नाहीये, पण स्त्रिया स्त्रियांचा खूप द्वेष करतात आणि अशा वेळी जेव्हा आपण स्त्री म्हणून ज्या देहामध्ये आलेलो आहे, तिथं दुसऱ्या स्त्रीचं जेव्हा दुःख समजून घेतो, कारण बघा तुम्ही कुठल्याही ध्यान कुटुंबामध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे. त्यामुळं ते एक प्रेम, एक सौम्यता, एक सॉफ्टनेस आहे, जो आपल्याला फेमिनिन स्त्री तत्वामध्ये त्याचा गुणच तो आहे. पुरुष पण तसे असतात. पण स्त्रिया लवकर अशा संस्थांमध्ये सहभाग घेतात. त्याचं कारण की मुळातच स्त्रीची जी सेन्सिटिव्हिटी आहे, जे स्त्री तत्व आहे, त्यामुळं या गोष्टी समजून घ्यायला मदत होते. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असा एक फेज आलाय, येऊन गेलाय आणि असेल सुद्धा आता, की जिथं आपल्याला असं एकटं-एकटं वाटतं. कुणी सपोर्ट नाही, कुणी समजून घेत नाही अशी भावना आहे. ध्यानात आल्यानंतर बऱ्याच लोकांची नाती पण तुटतात. ह्याचं कारणच आहे, की वेगळा दृष्टिकोन आपला होतो. आधी ज्या गोष्टी चांगल्या वाटायच्या, आता चांगल्या वाटत नाहीत. आधी 4 लोकांबरोबर आपण बसल्यानंतर कुणाची तरी टीका सहजपणे बोलून जायचो, काहीतरी बोलायचो. पण आता आपल्याला सगळ्यांना समजलंय, की आपण कसे एकच कॉन्शियसनेस आहोत, एकच चेतना आहोत, वेगवेगळ्या रूपांमध्ये आलेली, जे युनिफाईड ज्याला आपण आत्मज्ञान म्हणतो. आणि ते समजल्यानंतर कुणाबद्दल टीका करणं आपल्याला जड जातं. आपल्याला समजते, की आपण कुणाबद्दल बोलतोय. आपल्याला हे समजते, की कसे सगळेजण आपापला पार्ट प्ले करतायत. ह्या सगळ्या गोष्टी समजतात आणि त्यामुळं आपण कुठेतरी आता त्या गोष्टींच्या पासून लांब जातो. पण सगळेच लोकं आपल्यासोबत असणारी त्या आत्मज्ञानाच्या मार्गावर नाहीयेत. त्यामुळं असं होतं, की आपल्याला कशामध्ये रस वाटत नाही, आनंद वाटत नाही अशा गोष्टींमध्ये खास करून, की जिथं कुठेतरी दुसऱ्याबद्दल निंदा चालू आहे किंवा काय चालू आहे. कारण आता आपण आत्मज्ञानाच्या मार्गावर आहोत म्हणजे आपण स्वतःला ओळखतोय आणि दुसरा पण माझ्यासारखाच आहे हे पण ओळखतोय. त्यामुळे त्याची निंदा करण्यात काय पॉइंट आहे? कुणाच्या तरी घरचं कुणाचं तरी काढून जे आपल्याकडनं आधी सहजपणे व्हायचं ह्याचं त्याचं बोलणं व्हायचं. पण आता आपल्याला समजल्यामुळं आपण आपल्या मूळ स्वरूपात येतोय आणि आपल्याला हे समजलं, की दुसराही त्याच मूळ स्वरूपात आहे, केवळ विसरलाय. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपण आता तितका इंटरेस्ट घेत नाही त्या गोष्टींमध्ये आणि त्याचा रिझल्ट असा होतो, की आधीची लोकं आता आपल्या सोबत नसतात. ज्या गोष्टींमध्ये आधी इंटरेस्ट असायचा तो इंटरेस्ट कमी होतो.
सोबतच लोकं सुद्धा दूर जायला लागतात. तर ह्या गोष्टी घडतात. म्हणून ध्यानात आणि आत्मज्ञानाच्या मार्गावर आल्यानंतर आपल्याला वाटतं लोकांनी जोडलं गेलं पाहिजे आपल्यासोबत. नातं घट्ट झालं पाहिजे, पण तसं होत नाही. नाती तुटतात. तर जे होतंय ते स्वीकार करणं फार गरजेचं आहे आपल्याला ह्या काळामध्ये. पितामहांनी सांगितलेली 3 गोष्टी आपल्या लक्षात आहेत, की एक्सेप्टन्स, प्रत्येक गोष्टीचा स्वीकार पाहिजे. नो कंप्लेंट्स, कुठल्याही गोष्टीची तक्रार नकोय आणि नो इंटरफिअरन्स, कुठल्याही कुणाच्याही कर्मामध्ये इंटरफिअर करू नका. न मागता सल्ले देऊ नका. मग ते आपल्या घरातली का लोकं असेना. आता हे सांगायचं सगळं आपल्या ताईंचा जो विषय होता, त्यांनी जो प्रश्न विचारला होता. मी हे का बोलती कारण ही बऱ्याच कुटुंबामधली समस्या आहे. नवरा-बायकोचं नातं पटत नाही, अशा गोष्टी आहेत. प्रत्येकाचा एक वेगवेगळा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, अ, त्याचा कॉन्टेक्स्ट वेगळा असू शकतो, का पटत नाही वगैरे त्या सगळ्या गोष्टी. पण त्या ताई म्हणत होत्या, की मी खूप त्यांना सांगायचं, समजून सांगायचा प्रयत्न करते, पण ते ऐकत नाहीत माझं. आता अशा वेळी नुकत्याच ध्यान मार्गामध्ये आल्यात. त्यामुळे मी त्यांना म्हटलं, "आत्ता सध्या तर तुम्ही ध्यानावर फोकस करा. जर तुम्ही समजून सांगूनही नातं नीट होत नाहीये, ह्याचा अर्थ त्या नात्याला आत्ता सोडा तसंच." एक्सेप्टन्स ह्याला म्हणतात. इथं इथं आपण एक्सेप्टन्स आणायचा, स्वीकार भाव आणायचा, की आत्ता आमचं नातं असं आहे आणि त्याच्यात आता माझी एनर्जी घालण्यात काही अर्थ नाहीये. त्यापेक्षा मी थोडं ध्यानाला बसते. तुम्हाला ऐकून असं वाटेल, की ध्यान, ध्यान, ध्यानाने काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होतायत? आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का ध्यानाने? तर तसंही त्या प्रॉब्लेमकडे बघत बसून किंवा त्याचा विचार करून पण सॉल्व्ह नाही होणार आहे. जर प्रॅक्टिकली बोलायला गेलं तर. कारण माझी एक मैत्रीण मला म्हणायची, जेव्हा तिच्याबरोबर खूप गोष्टी सुरू होत्या, तेव्हा मी जेव्हा सांगायचे, तर ती म्हणायची, "सारखं ध्यान, ध्यान करून काय उपयोग आहे? ध्यानाने थोडीच पैसा मिळतो. ध्यानाने थोडीच घरातल्या भांडणांपासून मी लांब जाऊ शकते." तिला म्हणलं, "मग तू त्यामध्ये बसून त्या प्रॉब्लेमकडे बघत बसली किंवा त्याचा विचार केला किंवा रोज उठून त्या लोकांशी वाद घातले तर सॉल्व्ह होणार आहे का? होणार आहे का सॉल्व्ह?" तर ते आपण विचार करावा प्रत्येकाने, जिथं आपण आहोत आपल्या आयुष्यामध्ये. हे मी का सांगते? कारण एक असं वाटतं आतून, की जे हे 3 मूल्य आपल्याला जे सांगितले जातात, ते खरंच अर्थपूर्ण आहेत. ज्यावेळी मी सुद्धा पी-एस-एस-एममध्ये, पिरॅमिड संस्थेमध्ये नवीन होते आणि माझ्या आयुष्यात पण असा एक प्रसंग होता, की जिथं मला हे एक्सेप्ट होत नव्हतं. त्यावेळी सुद्धा मला ऐकल्यावर वाटायचं, कशाला ध्यान करून काय उपयोग आहे रोज उठून ध्यान केल्याने काय फरक पडतोय? पण जेव्हा स्वीकार भाव आला, की ज्या व्यक्तीसाठी आपण त्यांचा सन्मान, त्यांचा आदर मिळवण्यासाठी, प्रेम मिळवण्यासाठी मागे पळतोय, ती व्यक्ती मुळातच तशी वागतीये कारण आपल्याला तो धडा घ्यायचा आहे. हे आपण स्वीकारत नाहीत म्हणून आपण मागे पळतो. आपल्याला ते सहन होत नाही, की माझ्यासोबत असं कसं काय वागू शकतात, मी इतकं करून सुद्धा, ही कंडिशन. पण ज्यावेळेस समजतं, की त्यातला धडा तोच आहे, की तू स्वीकारणं. आत्ताच्या घडीला, पुढे सोडून द्या. आत्ता वर्तमानामध्ये तू स्वीकार करणं, की हे तुला काहीतरी शिकवतच आहेत आणि हे जेव्हा स्वीकारतो, तेव्हा त्रास कमी होतो. आत्ता सध्या 2 उदाहरणं ग्रुपमध्ये अशी आहेत. एक मॅडम ज्यांच्या मिस्टरासोबत त्यांचं नातं खूपच म्हणजे विखुरलेलं आहे. असं म्हणजे नुसतंच केवळ बोलणं थोडंसं फार जास्त नाही, अशा पद्धतीचं नातं आहे. त्यांना आपोआपच आता कळल्यात गोष्टी आणि त्या स्वतःच आता म्हणतात, की मी माझ्या कर्माने आणि ते त्यांच्या कर्माने, अशा पद्धतीचा विचार आता एवढा बदल झालाय. म्हणजे नातं नीट करायला जाऊन स्वतःची एनर्जी तिथं देऊन त्याचाच विचार करून, करून, करून आपण ते अजूनच वाढवतोय आणि ह्याच्यामध्ये जो त्रास होतो, तो आपल्याला होतोय, आपण विसरतो. आपण खूप प्रयत्न करतो नीट करायचे, पण आपण केवळ आत्ताचा विंडो बघतोय. मला सांगायचंय, की आत्ता काय होतंय तेवढंच बघतोय आपण. पण ह्याच्या मागं जर आपण सोल्स गिफ्ट किंवा अशी पुस्तकं वाचली, जिथं आपण म्हणतो, की गत जन्मातली कर्म आहेत आणि ती आपल्याला त्याचा एक काहीतरी लेसन असतो, तो आपल्याला घ्यायचा असतो. हे सगळं जर आपण ऐकलं तर समजतं, मान्य आहे. पण काही जणांना हे पण नको वाटतं, ऐकायला हरकत नाहीये. पण मला म्हणायचंय, की जरी तुम्ही ते प्रयत्न केला नीट करायचा, त्यामध्ये तुम्ही खूप एनर्जी देताय, खूप बोलायचा प्रयत्न करताय, खूप रडताय, निराश होताय. मग त्याचं सोल्युशन निघतं का काही? एवढं फक्त बघा.
की किती वेळ झालं, किती वर्ष झाली, किती महिने झाले तुम्ही त्या प्रयत्नात आहात. आणि तरीही ते होत नसेल, तर त्यातनं तुम्हाला ते स्वीकार भाव येणं गरजेचं आहे. ते तुमच्यासाठीच चांगलं आहे, की जितकं लवकर आपण स्वीकारू, की हे असं आहे. आता मी जास्ती वेळ न घालवता मी ध्यानाला बसते. माझी एनर्जी वाढवते, माझी ऊर्जा वाढवते. म्हणजे एक्सेप्टन्स आला. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करायला लागाल, तुम्हाला आपोआप जाणवेल, की काही गोष्टी स्वतःहून नीट होतायत. इथे एक पार्ट खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे त्याच्यावर विश्वास नसणं. प्रत्येक गोष्ट आपण आपल्या हातामध्ये कंट्रोल करायला जातो. यासाठी हे 3 गोष्टी आहेत. एक्सेप्टन्स, नो कंप्लेंट्स आणि नो इंटरफेरन्स. मी जेव्हा कुणाला मदत करायला जाते, तेव्हा माझ्या मनात भाव असतो, बिचारे, मी यांना मदत करते. मी करते, एकतर पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बिचारे यांना मदत करते म्हणजे हे स्वतःहून करू शकत नाहीयेत, हेल्पलेस आहेत. म्हणून आपण स्वतःहून त्यांना काहीतरी मदत करायला जातो. तिथं आपला विश्वास नाहीये, ट्रस्ट त्या प्रोसेसवर. जी त्यांच्या आयुष्यात सुरू आहे, ती त्यांना काहीतरी शिकवत असते. कर्माचा काहीतरी धडा आहे, त्यांना काही धडे घ्यायचे असतात. त्यासाठी तो आत्मा सगळं लिहून आणतो. आपल्याला माहिती आहे सोल प्लॅन वगैरे आणि त्याच्या विचारांनी सगळं तो घडवत असतो. आपल्याला काय वाटतं, "अरे, ह्याची परिस्थिती फारच वाईट आहे. लेट मी हेल्प. मला थोडं मदत करू दे." असं म्हणून आपण त्याच्यात जंप करतो आणि त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्या आयुष्यात वेगळेच प्रॉब्लेम सुरू होतात. म्हणजे आपण ज्या इंटेन्शननी जातो, की ह्याला मदत करू दे, म्हणजे आपला विश्वास नाही, की कुणीतरी एक शक्ती आहे, की ज्याला ह्याला मदत करेल. न विचारता आपण इंटरफिअर करतो अशा वेळी. त्याच्याकडून विचारणा होत नाही, तरी पण आपण काहीतरी सांगायला जातो. त्याला म्हटलं गेलं, की इंटरफिअर करू नका त्यांच्यामध्ये. कारण जे काही तुम्ही करायचा प्रयत्न चांगला आहे, हेतू चांगला आहे सगळे. पण तुम्हाला स्वतःहून त्यांनी विचारलं, मदत मागायला आले तर ठीक आहे. त्यामुळेच घरातली जरी आपली मुलं असतील, आपले नातेवाईक असतील, तरी सुद्धा या गोष्टीचा विचार करा. एक ताई आपल्याच ग्रुपमधल्या त्यांच्या बहिणीच्या घरी वास्तूचं काम चालू होतं, वास्तुशास्त्राचं. त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं, "काय ना ताई, मी ध्यानात आहे, पण माझी बहीण ध्यानात नाहीये, ध्यान करत नाही आणि तिच्या घरी वास्तुशास्त्राचं ती करून घेतीये आणि मला दिसतंय, की तो जो माणूस आहे समोरचा, तो खूप लुटतोय त्यांना." आणि मी तिला खूप सांगायचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकायला तयार नाही. तर मी काय करू? मी म्हटलं, "काय करू शकत नाहीत तुम्ही नाही ना मी नाही." म्हटलं, "करू दे त्यांना," म्हटलं ते. "काय करणार आपण?" म्हटलं ह्यावेळी. प्रेमापोटी मदत करायचा, सांगायचा. तो केला, तो नाही झाला ह्याचा अर्थ ते कुटुंब, नवरा-बायको आणि तो वास्तुशास्त्रज्ञ जो आहे, ज्याच्याकडून ते करून घेतात, त्यांचं कार्मिक आहे. पण त्या म्हणल्या, "नाही, पण तो खूप लुटतोय त्यांना. मला समजतंय, पण तिला नाही समजत आहे." म्हटलं, "तिला नाही समजत आहे ह्याच प्रश्नामध्ये तुमचं उत्तर आहे. तिला नाही समजत आहे असं नाहीये. तिच्या उच्च सगळं माहिती आहे, की हे तुम्हाला जसं ज्या दृष्टीतनं तुम्ही बहीण म्हणून बघताय आणि वास्तुशास्त्र आणि बहीण, तो वास्तुशास्त्रज्ञ त्या दोघांचं तुम्ही लांबून बघताय आणि तुम्हाला वाटतं ही माझी बहीण आहे आणि हे वास्तुशास्त्रज्ञ जो तिला फसवतोय. हे तुम्ही तिसरा माणूस म्हणून बघताय आणि बहिणीचं नातं आहे म्हणून तुम्हाला बहीण जवळची वाटते आणि त्याबद्दल तुम्हाला वाटतंय. पण गतजन्मात तुम्ही होतात का? ते तुम्हाला आठवतंय का? की बहिणीनी किंवा तिच्या नवऱ्यानी किंवा त्या दोघांनी मिळून त्याच्याबरोबर काहीतरी पैशाची, एनर्जीची एक्सचेंज केलेली आहे, जी ह्या जन्मात होतीये. सिंपल आहे. तर ते जे तुम्ही पिक्चर आहे ना, तो थोडा लांबून बघायला शिका. कारण आपल्याला वाटतं आपल्या माणसाचं नुकसान होतंय. माझ्या घरातली मुलं जी आहेत ती आमचं ऐकत नाहीत. मी खूप सांगायचा प्रयत्न केला. सगळं सोडून द्या कारण त्यांचं त्यांचं कार्मिक असतं. ती जी पैशाची देवाण-घेवाण होते त्याला आपण फसवणूक म्हणतो. पण गतजन्मामध्ये त्याच माणसाला यांनी खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली असते. ह्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी. कारण तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल, की आपण केवळ 10 ते 12% जे कर्म आहे ते इथं फेडतो या जन्मात. आपण खूप मोठ्या प्रमाणावर एखाद्याला त्रास देऊन आलेलो असतो. आपल्याला माहीत नाहीयेत त्या गोष्टी. म्हणून म्हटलं गेलं, की नो इंटरफिअरन्स. कारण आपण इंटरफिअर करतो, आपलं नातं आहे, आपलं हे म्हणून करायला जातो. पण त्यांचं आणि त्यांचं कार्मिक ते ऑलरेडी असतं, की ते फेडल्याशिवाय त्यांची बॅलन्स होत नाहीत. म्हणजे आपण उलट त्यांच्या कर्माच्या त्या ह्याच्यामध्ये पडतो आणि उलट त्रास देतो. ते बॅलन्स होणं गरजेचं आहे. त्याशिवाय ते मुक्त होत नाहीत बंधनातनं. आपल्याला माहीत नाही. आपण माझी बहीण, माझा भाऊ, माझं हे म्हणून बघतो आणि त्याच्यामध्ये जाऊन आपण काहीतरी सल्ले द्यायला जातो, काहीतरी करायला जातो, ज्यामुळे तो त्रास वाढतो. जे सहज काम व्हायचं आणि एनर्जी बॅलन्स व्हायचं काम आपण त्याच्यामध्ये इंटरफिअर करतो. म्हणून हे सांगितलं गेलेलं आहे. ह्याचा ना या देहामधून विचार नका करू. थोडासा
गेल्या गतजन्माची पण काही आहेत गोष्टी. या जन्मात सुद्धा व्यक्तीला जसं आज ग्रुपमध्ये एका ताईंनी माझ्याबद्दल एक कमेंट लिहिली होती, की "ताई तुम्ही तुमचा स्वभाव असा आहे, असा आहे." तो सॉफ्टनेस, माझ्यातला सौम्यता, ह्याच्याने खूप त्रास झालाय मला. खूप त्रास झालाय. लोकं फसवून जायची, ओळखायचं नाही तोंडावर. आपण माणसं ओळखली नाही. ते समजायचं नाही मला कसं ओळखावं. त्यामुळे मी सहज भुलून जायचे, फसून जायचे. अशा गोष्टी घडतात, ज्यांचे मध्ये हे जास्त आहे, ज्याला म्हणून लोकं त्याला इमोशनल फूल म्हणतात. मूर्ख माणूस, की ज्याच्यामध्ये ही सुद्धा अक्कल नाही, की समोरच्याला कसं ओळखावं, असं म्हणलं जातं. तर हे तेव्हा वाटायचं आणि त्यातनं खूप त्रास पण सहन करतो. मी एकटीच नाही, बरेच जण आहेत तसे. पण जेव्हा युनिफाईड सारखा कोर्स आला, तेव्हा बाबाजींनी हे दाखवून दिलं, की हा तुझा वीकनेस नाही, ही तुझी स्ट्रेंग्थ आहे. ह्यातूनच तू अशी एक बनशील, जेव्हा तू ह्या 3 गोष्टी आयुष्यात आणशील. नो इंटरफेरन्स, नो कंप्लेन्स. ह्यातला एक्सेप्टन्स बऱ्यापैकी आलाय. कंप्लेंट पार्ट अजून आहे. आय नो दॅट की कुठं मला अजून इम्प्रूव्हमेंट करायची आणि नो इंटरफिअरन्सचं मी कटाक्षाने पाळते, कारण त्याच्यामुळेच मला खूप धडे पूर्वी मिळालेले आहेत. आउट ऑफ द लाईन जाऊन दुसऱ्याची मदत करायची गरज नसताना. कारण त्या माणसाचे त्याचे कार्मिक धडे आहेत. पण उगाचच आपण त्याला इतकी मदत करायला जातो, की ज्याची गरज नाहीये आणि बिचारा आणि बिचारी करून इतकं आपण ते हे करतो. आणि त्या एनर्जी सगळ्या आपल्याकडे येतात पुन्हा. कारण आपला विचार तसा आहे. आपण त्या शक्तीवर विश्वास ठेवत नाही. आपल्याला वाटतं मी करते मदत. हा अहंकार आहे, ज्यातून आपण हे करायला जातो, की मी करू शकते सॉल्व्ह त्याचा प्रॉब्लेम. ते मुळातच तो आत्मा स्वतःचे प्रॉब्लेम लिहून आणलेला आहे, कारण त्याला धडे घ्यायचेत आणि आपण कशाला ते मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जाणार आहेत. म्हणून आपल्या घरातल्या मुलांची सुद्धा किती त्यांच्याशी अटॅच होऊन, किती त्यांच्याशी डिटॅच व्हायचं, किती लाईन आखायची, हे सगळं समजून घ्या हळू कारण हे आपल्याला सगळ्यांपासून मुक्त करणार आहे. जेव्हा मला समजतं, की मी आणि माझा ईश्वर एक आहे, तसाच माझ्या घरातली माझी मुलं, माझे अजून मुली किंवा कुणी दुसरी व्यक्ती ज्यांच्याबद्दल मला मनात खूप काळजी आहे. ते सगळेजण त्याच्यासोबत एकच आहेत. तेव्हा आपण खरोखर त्या काळजीतनं मुक्त होतो. स्वतःला मुक्त करतो, की गरज नाहीये मला. प्रत्येक गोष्टीचं बर्डन, स्ट्रेस घेण्याची मला गरज नाहीये. मी सोडून देते. परमात्म्यावर सोडते हे सगळं. जो माझं पालन करताय, तोच माझ्या मुलांचं पालन करताय. तोच या विश्वाचं पालन करताय. जे आज आपण 14वा अध्याय ज्ञानेश्वरीमध्ये ऐकलं. माईंनी जे सांगितलं, की सगळ्यात मुक्त करणार ही बाकीची सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत. तेवढ्यापुरतं प्रेम उत्पन्न करायला. पण सगळ्यात जे मुक्त करतं ते आत्मज्ञान आहे. ह्या ज्ञानातनं आपण पृथ्वीपासूनची जी माया, या संसारातली जी अटॅचमेंट आहे त्याच्यापासून मुक्त होतो. आणि ह्या मुक्तीसाठीच ह्याच्यापासून आपण लांब जावं या मोहातनं, म्हणून आपल्याला हे धडे घ्यायचेत. नाहीतर मग जीव पुन्हा-पुन्हा माझं घर, माझा नवरा, माझी बायको, माझी मुलं हेच करत बसतो आणि ह्या चक्रामध्ये फिरतो. पण जेव्हा ती अलिप्तता येते, की इथं राहून, संसारात राहून आपण अलिप्त व्हायला शिकतो, डिटॅच व्हायला शिकतो, तेव्हा आपण ह्या सगळ्या चक्रातनं मुक्त होतो. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या धर्माचा सर्वोच्च ग्रंथ श्री भगवद्गीता ह्याच्यावरच आहे. त्यामुळं जरी आपल्याला त्यातलं ज्ञान रोज उतरवता आलं नाही, तितकं जर आपल्याला जड चाललं असेल, तर ह्या बेसिक गोष्टी ज्या आपल्या पितामहांनी सांगितल्या, जे युनिफाईडमध्ये आपल्याला सांगितले गेले. आता मी जेव्हा माझा स्वभावाचा विचार करायचे, मी असं मानते की कुणीच वाईट नाहीये. आपल्यालाही माहिती आहे सगळ्यांचे हार्ट तेवढेच सॉफ्ट आहेत, जेवढं माझं आहे किंवा यांचं आहे, कुणाचं आहे. सगळे त्याच तत्वानी आहेत आणि सगळ्यांच्या हृदयात तितकंच प्रेम आहे. केवळ व्यक्ती आलेल्या अनुभवांवरून आपला डिव्हाइन स्वरूप, आपलं ईश्वरी स्वरूप विसरतो आणि दुसऱ्या ट्रॅकवर जातो. त्यामुळं फक्त माझ्यात नाही किंवा ह्याच्यात नाही, प्रत्येकात ते गुण आहेत. तसाच आहे माणूस. जेव्हा आपण युनिफाईड सारखा अभ्यास करतो, तेव्हा समजतं, की आपल्या वीकनेसला स्ट्रेंथ कशी बनवायची. माझ्या घरामध्ये मला मान-सन्मान मिळत नाही. आमच्या घरात नवरा-बायकोत वाद आहेत, भांडण आहेत. तर ते स्वीकारणं गरजेचं आहे. त्याच्यावर सारखं हे का? हे का? हे का? हे जोपर्यंत आपण सोडत नाहीत ना, तोपर्यंत तो प्रॉब्लेम तसाच राहणार. त्याला सोडा. लेट इट गो. जाऊ दे त्याला जिथं जायचं ते सोडून द्या ते विचार आणि तुम्ही केवळ ध्यानाला लागा. तुम्ही स्वतः आतमध्ये जा, स्वतःबरोबर बसा. जे काही तुम्हाला आत्मज्ञानाचं घेता येईल आत्ता सध्या त्या परिस्थितीमध्ये, जेव्हा असा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो.
तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करा, की जितकं मला आत जाता येईल. कारण तो काळ जो असतो ना एकटेपणाचा, जसं आपण मानवी देहाने एकटे म्हणतो. आपण कधीच एकटे नसतो. बाबाजींनी सांगितलंय, की तुम्ही कधीच एकटे नसता. तुमचा उच्च स्व कायम तुमच्या सोबत आहे. पण शरीराने आपल्याला आजूबाजूला कोणी दिसत नाही म्हणून आपल्याला एकटेपणा वाटतो. त्या एकट्या काळाचा फायदा करून घ्या. तो बेस्ट टाईम आहे. सुवर्ण काळ आहे. सुवर्ण काळ म्हणेन मी त्या काळाला. जर तिथं आपण थांबलो, बसलो, तर मग आपण उठत नाहीत लवकर. ती वेळ अशी असते, की तिथं असं थोडं बसायला लागलं, आपल्याला वाटलं, की मी फारच एकटी पडली, मला कोणीच विचारत नाही, मला काहीच नाही असं. त्याच वेळेस उभं राहायचं. त्या फिनिक्स पक्ष्यासारखं. पुन्हा झेप घ्यायची त्याच वेळेस. तीच वेळ आहे. तेवढी फेज आपण पार केली ना, की आपण पार होतो त्याच्यातनं. आणि त्यावेळी कुठलीही गोष्ट मदत करत नाही. केवळ आणि केवळ अध्यात्म मदत करतं, ध्यान मदत करतं, आत्मज्ञान मदत करतं. जेव्हा मला काही सुचत नव्हतं माझ्या त्या पिरियडमध्ये, जिथं असं वाटत होतं, की आतून ती फीलिंग होती, की काहीतरी अपूर्ण आहे, अपूर्ण आहे, अपूर्ण आहे. या देहामध्ये मी हे करायला नाही आले. ही खूप घट्ट तीव्र फीलिंग होती माझ्या आतमध्ये आणि ही लहानपणापासून होती. खूप लहानपणापासून मी ह्या फीलिंगमध्ये होते आणि त्यात घरामध्ये कर्मकांड जास्त असल्यामुळं कुणाचीच मदत मिळाली नाही, कुणाचीच. इव्हन माझी आई पण म्हणायची, "काय ध्यान-बिन करत बसतीये, कशाला कशाला ह्याच्याने काय फायदा होणार आहे?" मी ध्यानाला बसली की त्यांना राग यायचा, "ती सारखी ध्यान करती, ध्यान करती." केवळ आणि केवळ माझ्या नवऱ्याची साथ मला याच्यामध्ये मिळाली, की ध्यान करतीये, करत राहा म्हणून. तर आपण ठरवायचं की मी एक आत्मा म्हणून मी स्वतंत्र एकटी आहे. जरी मी माझ्या कुटुंबात असले, तरी मी माझा प्रवास लिहून आणलाय. मला किती जरी विरोध होत असला माझ्या घरातनं, तरी पण मला जे करायचंय तेच मी करणार, जे मला योग्य वाटतंय. आणि ध्यान करणं, ह्या गोष्टी करणं ह्याच्यात काहीच चूक नाहीये. आपण आत्मज्ञान घेतोय, जे सगळ्यांच्या बसची बात नाहीये, म्हणून सगळे नाहीये त्याच्यात. आणि म्हणून माझ्याही घरून मला विरोध व्हायचा याला. अजूनही होतो मला. आत्ता त्या गोष्टी थोड्या स्वीकारल्या चालल्यात. पण म्हणून मी थांबले नाही. कारण माझा जर्नी मला माहिती आहे, की मला ह्याच्यातनं सगळं करून झालं माझं. देव करून झालं. शंकर बाबांची मी अजूनही त्यांची भक्त आहे. आठवलं की मी त्यांना पण पण त्यांनीच मला इथं आणून सोडलंय. त्यांनीच मला इथं आणून सोडलंय. जेव्हा मी ते करत होते उपासना, पूजा-पाठ, तेव्हा मी खुश नव्हते. तेव्हा माझ्या आतमध्ये ती घुसमट व्हायची, तेव्हा मला त्रास व्हायचा. सगळं व्हायचं. तर आपण टप्प्या शिकतो. ते करायचं नाही असं नाहीये. पण तो फेज माझ्या आयुष्यातला गेला निघून. त्यातनंच मी पुढे आले नाम करत, नामस्मरण करत, सगळं करत. त्यानंतर पूजापाठ मी पूर्ण बंद करून टाकलं. कारण मी तुम्हाला सांगितलंय पण रेणुका मातेचं ते स्वप्न दिसलं, ज्यामध्ये मातेने मला स्वतः ते येऊन सांगितलं, की "तू आता जुनी फुलं काढ आणि नवीन फुलं घे. म्हणजे तू नवीन मार्ग स्वीकार." कारण मला त्यावेळेस खूप भीती वाटायची. आता मी देवीचं वाचणं बंद केलं, देवी महात्मा, शंकरबाबांची पोथी वाचली, बंद केलं, तर माझ्यासोबत काही होईल का नाही? माझ्यासोबत काही वाईट होईल का? पण मला असं वाटलं त्यावेळेस जेव्हा मी सुरू केलं, ध्यानात आले, आत्मज्ञानाला, उलट मला असं वाटलं मी फ्री झाले सगळ्यातनं. ज्या पद्धतीने मला देव करायला शिकवलं होतं, त्याच्यापेक्षा हे खूप सुंदर आहे. जिथं मी साक्षात डोळे बंद केले, मी शंकर बाबांना बोलते, रेणुका देवीला बोलते, माझ्या हृदयातून. त्या दिवसापासून मी केवळ घरातले कुलाचार हे फक्त करायचेत म्हणून करते, की आपल्याला ते करायचेत. पण मी सगळ्या देवतांना माझ्या आतच बघते आणि ते घरातलं आहे म्हणून मी ते सोडत नाही. पण ह्या जर्नीमध्ये सगळं सोपं होतं असं नाही आपल्याला. कारण आपल्या घरातली लोकं, आजूबाजूची लोकं ते करत नसतात. साहजिक आहे ना. पाण्यामध्ये सगळ्या प्रकारचे मासे, सगळ्या प्रकारचे जीव आहेत. त्यामुळे त्यांना त्या परिस्थितीमध्ये एक ह्याच्यावर मला उदाहरण नेहमी आठवायचं, की एक गढूळ पाणी असतं आणि त्या गढूळ पाण्यामध्ये मासे असतात. आता त्या माशामधला एक जो मासा असतो त्याला ते गढूळ पाणी आवडत नसतं. पण तो काहीच करू शकत नाही. ना चांगल्या पाण्यात जाऊ शकतो, ना हे लोकांना जे आजूबाजूला आहेत त्यांना सांगू शकतो, की गढूळ आहे. त्यांना त्याच्यातच राहायची सवय झालेली असते. मग एके दिवशी त्याला असं समजतं, की ही खूपच गढूळ आहे आणि काय करता येईल याला? आपण ह्याला स्वच्छ करू शकतो. पण स्वच्छ करताना तो एकटा करतो थकतो. मग तो सगळ्या बाकीच्या माशांना समजून सांगतो. पण कुणीच त्याचं ऐकत नाही. तर एकच मासा तयार होतो. मग ते दोघं मिळून स्वच्छ करायला लागतात. मग त्यांचं बघत तिसऱ्या माशाला वाटतं, "अरे, हे दोघं" मग तो पण करायला लागतो. असं करत त्या पाण्यातले, डबक्यातले सगळे मासे त्यांच्याबरोबर येतात, तयार होतात आणि ते पाणी इतकं स्वच्छ करून टाकतात. आणि मग ते सगळं बदलतं. म्हणजे एकतर तुम्ही तुमची परिस्थिती जर बदलू शकत नसाल, तर आधी स्वतःला बदला.
तो एक मार्ग आहे, की तुम्ही जर दुसऱ्या पाण्यात जाऊ शकत नसाल, घरातली लोकं तीच आहेत, परिस्थिती तीच आहे, तेच घर आहे, तेच सगळं आहे, तर पहिलं मग त्या माशाप्रमाणे स्वतःला बदला. तुमचं बघून तुमच्या व्हायब्रेशन्सनी आजूबाजूची लोकं आपोआप त्या मार्गात येतील. त्यामुळे कुणालाही कन्व्हिन्स करत, त्यांना फोर्स करत, की ध्यान करा, हे करण्यात काहीच अर्थ नाही. आणि हे सांगण्यासाठी मी हे सांगायचा हेच हेतू आहे, की ज्या अशा स्त्रिया आहेत, त्यांचं दुःख मला दिसतंय, की हे असं होतंय घरामध्ये, असे प्रॉब्लेम्स आहेत. पण मग तुम्ही कुणाच्या तरी प्रेमासाठी मागे पळताय, जे बाबाजींनी आपल्या युनिफाईडमध्ये सांगितलंय, की तुम्ही तुमचा हेतू पूर्ण करायला आलात, कुणाच्या मागे पळायला नाही. याचा अर्थ असा आहे का, की मग आपण अपेक्षा ठेवायची नाही आपल्या नवऱ्याकडून, बायकोकडनं. ते तर आपले जीवनसाथी आहेत. असं कसं आपण म्हणू शकतो? मग बदलू शकता का तुम्ही? आत्ता बदलू शकता का त्या परिस्थितीला? नाही बदलू शकत. मग परिस्थिती स्वीकारा सोपं जातं आपल्याला, रोज जगणं. तसंच त्या दुसऱ्या ताईंनी ज्यांचा त्यांचा पण नवऱ्यासोबत प्रॉब्लेम होता, त्यांनी स्वीकारलं आणि त्या आत्ता छोट्या-छोट्या बदल आणतायत. थोडंसं ध्यान करणं, हे करणं. तर त्यांना चांगल्या अपॉर्च्युनिटीज येतायत. एक नवीन सुरुवात झाली आयुष्याची. दृष्टिकोन बदलल्यामुळं आयुष्यात सुख तरी आलं थोडंसं का होईना आतमध्ये, की ठीक आहे, मी माझं कर्म करीन, त्याचं करेल. कारण सगळ्या हर तऱ्हेने प्रयत्न करून झाले. मग बदलू शकता का तुम्ही? देव करून बदलू शकता का? रोज पोथी वाचते मी. मग बदलला का आपला नवरा? समजून घ्या हे आत्मज्ञान आहे. इथं आपण स्वतःला बदलून आपल्यावर काम केलं, की आपण मुक्त होतो सगळ्यातनं. आपल्या गुरूंनी जे कुठले असेल स्वामी, शंकर बाबा, गजानन महाराज, साईबाबा जे तुमचे गुरु आहेत, ते ह्याच्यासाठीच आपल्याला मदत करतात, की बाई तुझं संकट तर मी नाही हे करू शकत. ते तुझे प्रारब्धाचे भोग आहेत, ते तू भोगणार. पण मी तुला आत्मज्ञानापर्यंत पोहोचायचा एक मार्ग देऊ शकतो. कुठल्यातरी पद्धतीने लोकांची भेट घडवून आणू शकतो. जिथं तू हे शिक, की तूच ईश्वर आहेस. तुझ्या हातच आहे सगळं आणि तुझ्या विचारांनीच तू निर्माण करते. जे काही आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे. त्यामुळे कुणीच वाईट नाहीये. केवळ आपण सगळेजण हे अनुभव घेतोय जसं बाबाजी म्हणतात, की सुखाचे, दुःखाचे, चांगले, वाईट हे सगळे. पण ज्यावेळी माझं सगळं भरतं, संपतं माझं सगळं करून एकदाचं, त्यावेळी आपल्यावर जेव्हा गुरुकृपा असते म्हणा किंवा आपण खरोखर ते सगळं पारडं जे आहे, एनर्जी आपली सगळं झालेलं आहे बघून. म्हणून लोकं मोस्टली 38व्या 39व्या वर्षी आत्मज्ञानाला येतात. त्याच्यापूर्वी येणारी लोकं असतात, जी लहान असतात समजा, तर ती मागच्या जन्मात काहीतरी करून आलेली असतात. अशी किती लहान मुलं आहेत आता. बरं आता आपल्याकडं किती म्हणजे बघा, काहीही करायला गेलं की समाज वेगळ्याच पद्धतीने. आपण साध्या अवस्थेत कपड्यांमध्ये राहिलो की लोकं म्हणतात, "काय अ, बहनचीच सारखं राहतीये," असं म्हणतात. बरं जरा काहीतरी मॉडर्न कपडे घालायला गेले की काय लाजच सोडल्या तिने. म्हणजे सगळीकडून हा समाज बोलणारा आहे. सगळीकडून तुम्हाला काहीतरी ऐकायला मिळेल, अशा गोष्टी होतात, जिथं आपल्याला वाटतं, "अरे म्हणून मग आपले असे तसे परसेप्शन होतात, की हा समाज सगळ्या अशा लोकांनी भरलेला आहे. मग तिथं आपण ठरवलं, की मला काय करायचं आहे बाबा. मी कुठल्या मार्गाला निवडला आता माझ्या आयुष्यात. तर आत्मज्ञान जेव्हा आपण घेतो म्हणतो ना, तेव्हा आत्मज्ञान म्हणजे आपल्या स्वतःच्या आत्म्यामध्ये काय गुण आहेत, जे आपण इथं शिकतोय. की आपण कसे आहोत मूळ स्वरूपामध्ये. आणि सगळ्यात सुंदर जर आपलं प्युअर फॉर्म स्वतःचा अनुभव करायचा असेल, का द्वेष, मत्सर, तिरस्कार हे आपण सगळ्यांनी मी सुद्धा माझ्या आयुष्यात खूप बघितलंय माझ्यामध्ये. पण जेव्हा मला अध्यात्म माझ्या आयुष्यात आलं, ध्यान माझ्या आयुष्यात आलं, तेव्हा मला जाणवलं हे माझं स्वच्छ पाणी ज्याची मी वाट बघत होते. जिथं मी माझ्या आता मूळ स्वरूपामध्ये येईन. ते मला फील झालं, की हे एन्व्हायर्नमेंट माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे. जिथं मी कुठल्याही मास्कशिवाय प्युअर फॉर्ममध्ये परफॉर्म करू शकते, राहू शकते. म्हणजेच ईश्वरी प्रतिमेत जगणं हे केवळ आपल्या ह्या लोकांसोबतच आपण करू शकतो. जी लोकं ध्यानात आहेत, आत्मज्ञानात आहेत. तिथं आपल्याला खूप गोष्टी समजलेल्या असतात, की तो पण ईश्वर आहे, मी पण ईश्वर आहे. मग आपण इथं अगदी सहजपणे त्या माशासारखं आपलं एन्व्हायर्नमेंट स्वतः क्रिएट करतो. आणि जेव्हा मला पण हा त्रास झाला, की एक सॉफ्टनेसमुळं फसवणूक झाली किंवा लोकांनी म्हणजे समजलं एक आणि निघाली एक, असं हे सगळं मीच निर्माण केलं होतं माझ्या विचारांनी. हे मला नंतर समजलं, की माझा उच्च स्व मला काय धडे देत होता. हे सगळं त्यानंतर जेव्हा हळू त्या गोष्टी पुन्हा अॅनलाईज केल्या युनिफाईड नंतर, तेव्हा कुणालाही दोष देण्यात मी भानगडीत पडले नाही. कारण सगळं काही निर्माण झालेली एक-एक वाईट परिस्थिती, दुःखाची परिस्थिती
फसवणूक माझी, मला धोका दिलेली सगळी माझ्यातनंच आली होती. हे मला त्याचं कनेक्शन मी बरोबर जोडू शकले. त्यामुळे आत्ता ज्या परिस्थितीला तुम्ही असाल त्याला स्वीकारा. कुठलाही विचार करू नका, माझ्या घरात असं आहे, माझ्या घरात तसं आहे, हे मला हे करत नाही. ते सगळे त्यांचे रोल प्ले करतायत तुम्हाला इकडं आणण्यासाठी. कारण की तुम्ही जेणेकरून आत्मध्यानात राहावं, ते दुःख तुम्हाला फील व्हावं आणि तुम्ही इथंच टिकून राहावं ध्यानात, ह्यासाठी ते रोल प्ले करतायत. त्यांचे आभार माना आणि इथंच राहा. काही असू दे, स्वीकार करा. नो कंप्लेंट्स, नो जजमेंट्स कुणाबद्दलही. हे असे वागले. सगळं बंद. बाबाजींनी सांगितलंय त्या मार्गाने आपण चाललोय. तर ह्या मार्गाला स्वीकारलंय, तर तुम्ही नाही तुमचा सराव करू शकला, तर दिवसभर त्याचं स्मरण करा, की आपल्याला माझ्या आयुष्यात आता ही परिस्थिती, माझा नवरा माझ्याशी बोलत नाही, भांडतोय. मग बाबाजींचं कुठलं टीचिंग वापरू मी? हे टीचिंग वापर, की तुझ्या विचाराने तू निर्माण केलंय. मग तो बोलत नाही ह्याचा माझ्यामध्ये कुठलातरी एक विचार आहे सबकॉन्शियस लेव्हलला आतमध्ये आणि मग मी तो कसा सॉल्व्ह करू? माझ्या आतमध्ये प्रेम आहे, मीच प्रेम आहे, मला प्रेमाची गरज नाही. असं म्हणून आपल्याला ते ईझी होतं. एक्सेप्ट करणं. त्यासाठी युनिफाईड वापरा. आणि आता सरप्राईज. सरप्राईज हे आहे, की ज्यांच्यामुळं मी युनिफाईड शिकले, असे माझे मेंटॉर, गुरु, सद्गुरू, मित्र हे सगळेजण असं मी एक सगळ्यांचं माझं ते मी त्यांना रूप मानते ते शैलेश सर. आपल्या सगळ्यांसमोर अ, मंगळवारी येणार आहेत. आपल्याबरोबर सत्र घेणार आहेत सर. तर जे काही तुमचे युनिफाईडचे प्रश्न असतील, ते सगळे काढा आणि सरांना सगळे विचारा. कारण हा एकदम मस्त सुवर्ण संधी आपल्या सगळ्यांना, सरांना ऐकण्यासाठी. अ, ह्याच्यामध्ये मी फक्त आयडिया देते, की आपण तुम्हाला जर उच्च स्व संबंधित काही प्रश्न असतील, तर उच्च स्व म्हणजे काय हे पण त्यांना विचारा नक्कीच. कारण सरांकडून ऐकण्याचं जे प्रेम आहे ना, तो अनुभव वेगळाच आहे आणि सर त्यांच्या ज्या भाषेमध्ये सांगतील ते आपल्याला खूप छान कळेल. माझ्यापेक्षा तर खूप छान. तर असं आपल्याला सरांकडून ऐकायला मिळेल. दुसरं म्हणजे सिग्नल्स, उच्च स्वराचे संकेत याबद्दल प्रश्न असतील तर जरूर विचारा. तिसरं म्हणजे उच्च स्वचं नाव. ह्या संबंधित असतील ते विचारा. तर लिहून ठेवा तुम्हाला काय प्रश्न आहेत ते आणि अजून एक म्हणजे हे तर युनिफाईड संबंधित जो प्रश्न आहे तो विचारा. अ, दुसरं म्हणजे आनापानसती ध्यानाबद्दल तुम्हाला जे प्रश्न आहेत ना, त्याच्यावर सर जबरदस्त आन्सर्स देतील. कारण त्यांचं ते ज्ञान खूप आहे त्याच्यामध्ये. मी त्यांना नेहमी म्हणते, "सर, यू आर द ओशन ऑफ नॉलेज." असं त्यांचं ज्ञान आहे. तर तुम्हाला जर असं वाटलं ना, की ध्यानाला बसल्यावर माझं मनच हे होत नाही, माझे थॉट्सच असे होतात. तर मनावर तर सरांचे जबरदस्त सेशन्स आहेत YouTubeवरचे. ते मी शेअर करेन व्हिडिओज. ते ऐका तुम्ही. कारण खूपच माइंड ब्लोइंग असं सरांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे, की मनावर कसं ते काम करतं वगैरे. आणि दुसरं अजून एक गोष्ट त्याच्यातली ही म्हणजे, की आपल्या घरचे प्रॉब्लेम्स त्याच्यावर आपल्याला ध्यानासंबंधित जे आत्ता आपण बोललो. हे तर मी अगदी थोडक्यात माझ्या ह्याच्यातनं सांगायचा प्रयत्न केला, माझ्या अनुभवातनं. पण सरांचा जे स्टडी आहे ना, तो खूप डीपमध्ये अजूनच आहे. तर असं तुम्हाला असं वाटलं ना, की मला हे प्रॉब्लेम येतोय किंवा सर हे कसं टॅकल करायचं, कसं हे करायचं? असे कुठलेही तुमचे अनापानसती ध्यानाचे सुद्धा तुम्ही क्वेशन्स विचारा. सर आज सोमवारीच माझी इच्छा होती यावं, पण सर त्या दिवशी बिझी आहेत कारण त्यांचे हिंदीवर वगैरे सगळे सेशन सुरू आहेत सध्या. मंगळवारचा दिवस त्यांचा फ्री आहे. त्यामुळे आपण रात्री 9:15 ला जरी सुरुवात केली, तर 9:15 ते 11, 11:30 पर्यंत जाऊ शकता. ज्यांना उशिरापर्यंत शक्य आहे थांबा. नसेल तर YouTubeवर बाकीचे जे काही सेशन आहे ते बघू शकता. तर अशा प्रकारे सर येणार आहेत आपल्यासोबत. तर तुमचे प्रश्न काढून ठेवा. बेस्ट चान्स आहे. सरांना मी पुन्हा बोलवायचा विचार करेन, पण माहीत नाही परत. त्यापेक्षा आत्ताच तुम्ही जे काही आहेत ते नक्की विचारा तुमचे प्रश्न. मला इथं ना कुणाचा तरी मेसेज दिसतोय. मनीषा ताई तुम्हाला बोलायचंय? मनीषा ताई दिसतायत मला. हां, बोला ना. हो. हां, मला एक प्रश्न असा आहे, की ध्यानामध्येच म्हणजे समजा एखादी अधिकारी व्यक्ती आहे हं, आणि त्यांच्या म्हणजे काय 1-2 सिटिंग पुरतच कोणाशी समजा संबंध आलाय. जी व्यक्ती ध्यानात आली ती नवीन आहे समजा आणि त्यांनी काही समजा प्रश्न विचारले, तर त्या अधिकारी व्यक्तीनी एकदम असं रूडली उत्तर देणं त्या व्यक्तीला. तर ही सिच्युएशन पण त्या ज्या नवीन आलेल्या ध्यानी
त्यांनी क्रिएट केलेली असते का काय असतं म्हणजे काय? आपल्याला बघायला असं वाटतं, की एवढा अधिकारी व्यक्ती तर आणि समोरची व्यक्ती एवढी वयाने मोठी आहे, तर थोडंसं सॉफ्टली त्यांना सांगायला हवं. म्हणजे जसं आता तुम्ही आता म्हणालात जजमेंट करायचं नाही. हं, हं, हं. तर ह्या सिच्युएशनकडे कसं बघायचं म्हणजे? खूप छान मनीषा ताई. हे बघा आता तेच झालं ना, आपण जरी जजमेंट करायचं नाही म्हटलं तरी आपल्याला काय वाटलं आता सगळ्यांना ऐकून? अरे, असं कसं रूडली बोलले असं वाटलं ना? हां, बट तुम्ही रामदास स्वामींचं ऐकलं असेल. रामदास स्वामी जे होते, ते हां, अ, नेहमी म्हणायचे, की असं पण माईंनी त्यांच्याबद्दल उल्लेख केलाय 14व्या ज्ञानेश्वरीचा 14वा अध्याय, की जेव्हा त्याच्या कल्याणासाठी कुठली गोष्ट असेल ना, तेव्हा ते बोललं जरी ना, तर त्या माणसाला ते कायम लक्षात राहतं. आता बघा, मी मनीषाताईंशी ना नॉर्मल बोलायला लागले. मनीषाताईंना एखादी गोष्ट विसरून जाईल, पण मी तुमचा अपमान करून थोडं रागात बोलले एखादी गोष्ट. हं. तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवाल, की विपुलाताई मला असं बोलल्या होत्या म्हणून. ती गोष्ट तुमच्या आतमध्ये कुठल्यातरी पद्धतीने उतरवायची. मग आपण गोळी घेतली, तर आपल्याला ईझी वाटतं, अरे तोंडातून. पण इंजेक्शन दिलं ना, अरे आपल्याला जास्त त्रास. का? इंजेक्शन टोचतं. हां. ती पण एक त्यांचं असू शकतं, की ज्या पद्धतीने तुमच्याशी कुणी रूडली बोललं ना, हं. आपण त्याला बघतो अपमान आहे म्हणून. पण ती गोष्ट आपल्या आतमध्ये कायम राहते, की ह्यानी माझा अपमान केला. लोकं प्रेमाने बोललेलं लक्षात नाही ठेवत, पण अपमान केलेला आयुष्यभर विसरत नाही, की हे मला हो. तेव्हा तसं बोलले होते. सो दॅट कुड बी द रिझन, की ते तसे रिएक्ट झाले असतील. जे काही असेल आपण पुन्हा जजच करतोय. त्यामुळं त्या हो. दोघांचं जे कार्मिक आहे, म्हणूनच हां, ह्यावेळी आत्मज्ञान उपयोगाला येतं, की मी आत्ता हां, जरी मनीषाताईंशी खूप रागात बोलले, की "तुम्हाला काय हां, कळतंय? तुम्ही काय फार शहाणे लागून गेले." असं काहीतरी जोरात असं हां, बोलले. त्यावेळी हां, बाकीची लोकं म्हणणार, "अरे, हे असे कसे बोलतायत? हे हां, गर्विष्ठ आहेत, ते अहंकारी." म्हणजे काय होतं मग, आपण त्या गोष्टीला, त्या प्रसंगाला बाहेरून बसून जज केलं, की हां, हां, हे असे-असे बोलले. पण त्यांचा काय उद्देश, माझा काय उद्देश आहे तुम्हाला असं बोलण्याचा, हे माहीत हं, नाहीये. म्हणून हं, आपल्याला सांगितलं गेलंय, की जज करू नका, की हं, कुठल्या संवादाचं काय आहे, काय आहे. पण ज्यावेळेस आपण म्हणतो, की हाणामारी होतीये किंवा हे होतंय, त्यावेळी आपण तिथं असू आणि जर त्याच्यातनं कुणाचं तरी नुकसान होणं वाचत असेल, त्यावेळी आपण नक्कीच थोडी मदत करू शकतो प्रेमापोटी. आपलं हं. इंटेन्शन काय प्रेम आहे म्हणून, की आम्ही सगळे एक हो. आहोत. एक सांगते, की वननेसची जी फीलिंग आहे ना, ज्यांच्या आतमध्ये वननेस, एकत्व भाव आहे ना, त्यांना सगळं माफ असल्यासारखं आहे. कारण तुम्ही वननेसमध्ये आलाय, की मी आणि तुम्ही एकच आहात. हं. समजते? म्हणून ती अल्टिमेट व्हायब्रेशन आहे. सगळ्यात उच्च व्हायब्रेशन वननेस आहे. एकतत्वाचे. हां, हां. अच्छा. नाही म्हणजे बरोबर आहे. ते तेव्हा मला म्हणजे ते ज्या व्यक्तीशी बोलले म्हणजे ती वयस्कर बाई होती. हं. तर तेव्हा मला हर्ट झालं त्यांच्यासाठी, त्या बाईसाठी. आणि मी अशी अपेक्षा नव्हती ठेवली, की एवढ्या मोठ्या व्यक्तीने असं बोलणं बरोबर नाही. पण नंतर माझा अनुभव सांगतानाही मी सांगितलं, कदाचित तुम्ही पण मला असं जज कराल. मी मला नाही, नाही. सांगायचंय असं. मी काय पण करेन ते ना, म्हणजे हा प्रश्न मी आपण शैलेश सरांना विचारू. ही विल गिव्ह यू द बेस्ट आन्सर ऑन धिस. त्यांचा in एक आपण fact this परसेप्शन असं. question is regarding him only. अच्छा, ओके. आणि मला ते इतकं फील झालं, की त्याच्यानंतर मी सेशन्स अटेंड नाही केली. नाही, ही माईट बी ना म्हणजे आपल्याला माहीत नाही, की कुठल्या उद्देशाने बोललेत ते, असं असू शकतं. हो. कारण उद्देश म्हणूनच म्हणलं ना, की उद्देश काय आहे त्याच्या मागचा असं बोलायचा, हे पण रिझन आहे. कारण मला ते माहिती म्हणजे आहे, मी युनिफाईड त्या म्हाताऱ्या बाई असं म्हणत होत्या, की ध्यानामध्ये मला असं मीराबाई दिसली किंवा हे, तर मला तिच्यासारखं बनायचंय, माझं आयुष्य तिच्यासारखं व्हावं किंवा हे ते असं. हं. तर ते एकदम हमरी-तुमरीवरच आले. क्यों बनना है आपको मीराबाई क्यों बनना है? आप ये नाम से आए हो तो क्यों नहीं ये करना है? आणि ते महाअवतार बाबाजींचेही त्यांनी फोटो म्हणजे किसने बोला आपको ये महाअवतार बाबाजी है? ते आपको क्या मालूम है? असं ह्या ह्याने ते बोलत होते म्हणजे. नाही, तसं बघायला गेलं ना मनीषाताई, त्यांचं एक बरोबर हां, आहे. हे बघा, म्हणजे मी हां. का सांगते तुम्हाला, त्या दिवशी मी एंजल्सबद्दल बोलले होते, त्या दिवशी तुम्ही होतात? की लोकं नाही. ना एंजल्सला इतकं श्रेष्ठत्व देऊन ठेवतात आणि स्वतःला खूप निम्न समजतात. अच्छा. आता हां. ह्याच्याने काय होतं माहिती का, मला कुणासारखं तरी बनायचंय. हं. ह्याच्यामुळं काय होतं, तुम्हाला जे दिलंय ना, ॲज अ सोल हां. इंडिव्हिज्युअल जो तुमचा हं. मूळ तत्व आहे ना, ते तुम्ही सोडता आणि वेगळ्याच भ्रमात, की मला मला एंजलला आपण काहीतरी वेगळं असं बनवून ठेवलं. ह्याच्याने ना खूप डीप लेव्हलवर ह्याचे परिणाम आहेत. म्हणजे बघितलेले आहेत जवळून, की लोकांना
बाबाजी सांगतायत, की तुमचा उच्च स्व तुमचा मूळ ईश्वर आहे. त्याचं हं. तुम्ही मान्य करा. त्याच्याकडचे गाईडन्स घ्या, हे करा. पण लोकं भरकटत जाऊ नयेत. कारण आत्ता ऑलरेडी भरकटल्यामुळं आणि भ्रमात असल्यामुळंच आपल्या जगामध्ये ही परिस्थिती आहे, हां. की नको त्या गोष्टींकडं लोकं जातात आणि जे आपलं मूळ आहे, आपला आत्मा, आपला ईश्वर आहे. आज जे आपण 14वा अध्याय ज्ञानेश्वरीचा बघितला, माईंनी हं. जे सांगितलंय, की पहिला स्टेप तुमच्या 1ली, 2री, 3री, 4थी आता तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट करत आहात. तुम्ही आत्मज्ञानाला आलात म्हणजे सगळे बाकीचे भ्रम तुटणार. हं. तुम्हाला जे वाटत होतं, की माझा ईश्वर कुणीतरी बाहेर हे तुटणार आता. हो, हो. म्हणून सर नाही, अशा ह्याच्यामध्ये बरोबर आहे. सांगायला ते गेलं असेल. काही दिवसानंतर माझ्या लक्षात आलं, की कदाचित त्यांना त्याच भाषेत बोलण्याची गरज हां. भासली असावी. एक्झॅक्टली, म्हणून ते एक्झॅक्टली. हां, हां. म्हणून कारण ते मी जर तुम्हाला असं नॉर्मल सांगितलं ना, नाही, नाही असं म्हणे मी तेच हां, म्हणलं ना सुरुवातीला. आपण हां. जेव्हा त्याचा असं इम्पॅक्ट नाही बोलतो होत. हां, इम्पॅक्ट त्याचा वेगळा असतो. जेव्हा हां, आपण खूप अशी बरोबर. रागाने बोललो समजा. आता तुम्ही कसं लक्षात ठेवलं ती गोष्ट त्यांची. हो. पण त्यांच्यामुळं किती जणांचे आयुष्य बदललेले आहेत. वन ऑफ द हां, ओके. स्टुडंट इज मी. हे नाही हो. आपण बघितलं. पण आपण काय बघितलं सर हां, कसे बोलले. दॅट इस व्हॉट आय हां, वाज टेलिंग. पहिल्या हां, वाक्यापासून मी हेच सांगायचा सगळ्यांना प्रयत्न करते, की हां. जजमेंट आपण जेव्हा करतो ना, याचा असा अर्थ नाही की तुम्ही सगळ्याच गोष्टीत जज करताय. तुम्हाला ते वाटलं तुम्ही बोललात दॅट इस फाईन. हो, पण आपण हे हो. लक्षात ठेवलं पाहिजे, की त्या माणसाने किती जणांचं आयुष्य बदललंय आणि त्याच हं. पर्टिक्युलर माणसाशी तो तसं का बोलला? मी कधी हां, शैलेश सरांना आवाज चढवलेला ऐकला नाही. मी कधी त्यांना असं रागात बोललेलं ऐकलं नाही. पण त्या हां. माणसाशीच का बोलला? कारण त्या माणसाला त्याची गरज आहे. आणि जेव्हा हिताचं कुणी सांगतं, भलेही आपली आई-वडील नाही का आपल्याला रागवत, की हो. बाळाला. तर बरोबर. हिताचं जर कुणी सांगत असेल, कल्याणाचं जर कुणी सांगत असेल, तर काय वाईट आहे? कारण पूर्वी तर हां. आपण बघितलंय गुरुकुल जेव्हा प्रथा सिस्टम होत्या, तेव्हा तर त्यांचे गुरु त्यांना हो, चांगलं हो. पिळवटून हो, घ्यायचे, सगळ्या सेवा करायला लावायचे. म्हणजे हे बरोबर. लक्षात राहतात या गोष्टी. हे टीचिंग्स त्याच्यातनंच दिले जातात म्हणून. हं, हं. थँक यू येस. मनीषा ताई. इथं मीरा त्यांनी लिहिलंय, की शैलेश सर मराठीमध्ये घेणार आहेत की हिंदीमध्ये? तर मराठी त्यांना येत नाही त्यामुळे ते हिंदीतच घेतील. बट आपल्या सगळ्यांना हिंदी येते त्यामुळं हरकत नाही. आपण कुठली भाषा आहे त्याच्यापेक्षा ते किती आपल्याला व्हॅल्यूज देणार आहेत त्या दिवशी, किती आपल्याला विस्डम शेअरिंग मिळेल, सज्जन संगत्य आपण ज्याला म्हणतो, तर असं सरांचं आहे. सर मला वाटतंय पहिलेच असतील जे युनिफाईड घेतायत. त्यांचे आता 2-3 सत्र झालेत आणि तिथून हे सगळं आपल्यापर्यंत आलेलं आहे. आता विजया त्यांनी लिहिलंय, आपल्याला हेच करायचंय, आता करा किंवा नंतर. पण जे तुम्ही आता सांगितलं, की अगदी बरोबर, ते लवकरात लवकर स्वीकार करा. बरोबर आहे. जेवढं तुम्ही पटकन स्वीकाराल ना, तेवढं तुम्ही त्याच्यातनं सुटका करून घ्याल. नाहीतर मग आपण खूप त्याचे कंप्लेंट करत बसलो, की नंतर मग खूप त्रास करून घेणार. म्हणजे लांबचा रस्ता कशाला धरायचा ना, शॉर्टकट आहे बाबा. आपल्याला पितामहांनी सांगितलंय, कुणी आपल्या गुरूंनी सांगितलंय, की "बाबा रे निंदा करू नको, तूच सगळं आणलंय." तर मग ते पटकन एक्सेप्टन्स आला ना, की आपण खरोखर मुक्त होतो त्याच्यातनं. मनाली आणि त्यांनी लिहिलं अजून एक मला शेअर करायचं होतं. हां, 2 मिनिट बोलू शकते का? हां, म्हणजे हां, हे बोला ना. ध्यानात आल्यानंतर मला हे समजलं, की हे सगळं आपणच आणलंय. त्यामुळे आपण दुसऱ्याला नाही बदलू शकत, परिस्थिती नाही बदलू शकत. आपण आपल्याला आतून बदलायचं. पण ते कळलेलं वळत नव्हतं मला. हं, हं. असं पण झालं म्हणजे ह्या 1.5 वर्षामध्ये. पण ते युनिफाईड जेव्हा ह्याच्यात संपर्कात आले मी थोडंसं त्यामुळे दृष्टिकोन थोडा बदलला माझा बदललं. युनिफाईड. हां, की आतनं बदलायचं म्हणजे नक्की काय? किंवा ते एक्सेप्टन्स जसं तुम्ही आता म्हणलात, की एक्सेप्ट करायचं हे सगळ्यांच्या सिच्युएशन जरी आपण एका फॅमिलीतले 4 डोकी आहोत, तरी ते प्रत्येकाचं हे आहे. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला जर्नी आहे, लाईफ जर्नी आहे, लाईफ पर्पज आहे. त्यामुळे ते समजून घेऊन अ, हे करायचं. तर ते आता थोडं-थोडं मी त्या ट्रॅकवर यायला लागले म्हणजे. कारण एवढे दिवस आपटून बघितलं डोकं काही उपयोग होत नाही. असंच होतं मनीषाताई. सगळेजण म्हणतो ना, घरोघरी मातीच्या चुली, तसं प्रत्येक जीवाची हीच कथा आहे आणि त्याप्रमाणेच आपण फिरून शेवटी आज जसं एका ताईंनी लिहिलं होतं, की त्यांनी एक श्लोक टाकला होता आपल्या ध्यान ग्रुपवर काहीतरी, की आपल्याला सगळ्यांना परमात्म्याकडे जायचंय. तर आपल्या सगळ्यांचा खरा जो जर्नी आहे ना, तो आत्म्यातून हां, परमात्मा त्या घराकडेच बरं. चाललोय आपण. तर ह्या हं, जर्नीमध्ये सगळे अनुभव येतात. पण जो एक वाईट फेज असतो ना आपल्या आयुष्यातला, जो आपण त्याला वाईट म्हणतो, दुःखाचा हं, फेज, तो हं. आपण पार केलाय.
ह्याच्यासाठी स्वतःचं कौतुक आणि अभिनंदन करा, की आपला संपला तो पिरियड आता. हं, जिथं मी हं. ज्या जाळ्यात होते, अनेक भीती, वेगवेगळ्या भीती. कधी कुणाला हो, देवाची भीती घातली जाते, कधी कुणाला सणावारांची भीती, हे असं करू नको, कुलाचार, हे वार, हे करू नको, ते करू अनेक, अनेक, अनेक श्रद्धा म्हणा, अंधश्रद्धा, त्याला नाव काही द्या. पण बरोबर. जिथं कुठं माझा ईश्वर आहे ना, तिथं फक्त प्रेम आहे. तिथं भीती हं, नसली पाहिजे. करेक्ट. तुम्हाला जे वाटतंय ते करा, पण त्या ईश्वराचं प्रेम हृदयात असल्याशिवाय भाव नाही तर त्याला काय आपण म्हणजे अर्थ आहे असं ना. बरोबर. हो. त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं आहे अंतःकरणातलं प्रेम. तुम्ही बसल्या ठिकाणी सुद्धा मी शंकर बाबांना जेव्हा मला आठवण येते त्यांची, की ज्या काळामध्ये बाबा माझ्यासोबत होते. आता मी त्यांची पोथी वगैरे नाही वाचत ना. तर बसल्या हं, ठिकाणी बाबांना आठवते. अ, त्यांना प्रेम पाठवते माझ्या हृदयातनं, जे काही करू हं. शकतो आणि आतमध्येच आहेत ना ते आपल्या. मग अशा हो, सगळ्या गोष्टी आपण कुठे बसू तिथे करू शकतो. तर हो. बरोबर आहे. तुम्ही जसं म्हणलात तसंच मी पण विचार केला, की ज्या माझ्याही बाबतीत आध्यात्मिक मला जे अनुभव आले वाईट, तर ते आता मला कळतंय, की ते आले कारण त्याच्यामुळे मी इकडे वळले. की तो मार्ग तुझा नाहीये हे सांगण्यासाठी ते झाले. तशा घटना घडल्या. त्यामुळे मी त्याचे पण ग्रजेस आता नाहीत मनामध्ये माझ्या. खरंय. बास असं. असेच राहा मनीषाताई. हो. याच्यानेच तुमचं शारीरिक पण काही असतात ना गोष्टी, त्या अशा निघून जातात. यू कॅन हं. हील युअर लाईफ. लुईस हे यांचं पुस्तक, ज्याचे आपण हां. स्वाध्याय आले. त्या पुस्तकाने मी तुम्हाला खरं सांगते, त्या पुस्तकाने करोडो लोकांचा शरीराचे आजार नीट केलेत. केवळ हं. त्या पुस्तकाने. अच्छा, म्हणजे ते अच्छा. पुस्तक नाहीच आहे ना, आपण जे पुस्तक वाचतो एखाद्याचे अनुभव हो. असो, जर्नी असो. तर लुईस हे करेक्ट. स्वतः कॅन्सरमधनं कशा बऱ्या झाल्या, हा पूर्ण हं. जर्नी त्यांनी त्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. हं, तर हं. ते तेच आहे. सगळे इमोशनल आणि मानसिक गोष्टीच आपल्या शरीरात आजार रूपाने बाहेर येतात, हेच त्यांनी सांगितलंय. हं, तर हं. आपण हे युनिफाईड जे आहे ना अभ्यासक्रम खास करून, हा आपल्याला मी सांगते. हं. माझा आणि आता शैलेश सर सांगतीलच. ह्याच्यामध्ये आपलं इनर चाइल्ड हीलिंग होतं. हं, हं. म्हणजे बालपणी ज्यांना जो त्रास झालाय ना, तो सगळा त्रास या कोर्समध्ये हील होतो. हा अनुभव आहे हां. हं, दुसरं हं. ह्याच्यामध्ये होतं, ते तुमचे पास्ट लाईफमधले म्हणजे ह्या आधीच्या आयुष्यामधले सगळे जे जखमा आहेत, ते बरं हां. करायला हा कोर्स आपल्याला मदत करतो. ध्यान तर करायचंच आपलं. सोबत आपण युनिफेडचे जे लर्निंग्ज आहेत, टीचिंग्ज आहेत, हं, ते आपण समजून घेतो. कारण विचारांनीच क्रिएट केलंय. सत्यासहित क्षमा करणं, अजून तर पुढे खूप बाकी आहे. हं. हे सगळं आपल्याला मदत करतं. सोबत तुम्ही ज्या वर्कशॉपला बाहेर हे सगळे पैसे म्हणजे इनर चाइल्ड हे ते, हे सगळं युनिफाईड कव्हर करतं. प्लस हं. आता आपल्या अशा एक-एक लेडीज आहेत आपल्या ग्रुपमध्ये, जसं त्या दिवशी एकीने सांगितलं, की बसून त्यांना सराव होत नाही. मग ते दिवसभर करतायत, की मनात रिपीट करतायत, स्वतःचं मूळ स्वरूप आठवतायत. हे किती मोठं मिळालंय आपल्याला, औषध मिळालंय आपल्या मनावर. हं, हं. तर हे एक प्रकारची होलसम म्हणतो ना, हॉलिस्टिक अप्रोच, की जो सगळ्या बाजूनी आपल्याला मदत करतो. असा हा अभ्यासक्रम आहे आपल्याजवळ. हो, हो. बरोबर. थँक यू. थँक यू मनीषाताई. मला खूप प्रेम आणि प्रकाश. मी बोलू एक शब्द मॅडम? हां. येस. मनीषाताईंना पण सांगायचं आहे, की यू कॅन हील युअर लाईफचं पी-एस-एस-एम मराठीमध्ये चालू आहे आता सध्या एकच दुसरा चॅप्टर झालाय. अच्छा. तर ते पण खूप बरं. छान आहे. आणि कुठल्या त्यांनी जो वारी? त्या दिवशी हां, ते हे सोमवार, बुधवार पुन्हा शुक्रवार आणि रविवार असं असतं म्हणजे 1 दिवसाआड. अच्छा. सकाळी का रात्री? 4:30 वाजता दुपारी. त्याची हो, लिंक आहे ना अच्छा. मीराताई तुम्ही त्याची लिंक प्लीज पाठवा ना आपल्या ग्रुपवर म्हणजे सगळेजण त्याचा उपयोग करून घेतील. हो, हो. चालेल. नक्कीच पाठवेल. आणि त्यांनी तो जो प्रश्न विचारलेला आधी मी तो पण ऐकलेला शैले सरांसोबत. हं. शैले सरांना असं बोलायचं होतं, की प्रत्येक जण इथं युनिव्हर्समध्ये एक युनिक आहे. म्हणजे प्रत्येक मीराबाईच हां. का तुम्हाला हां, बनायचंय हां. किंवा हो. तुम्हाला कृष्णच का बनायचंय, करेक्ट. भगवानच प्रत्येक जण वेगळं आहे. म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या अनुभवाद्वारे ईश्वर प्राप्ती करू शकते. त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे. हो, हो. प्रत्येकाला बरोबर. वेगवेगळा अनुभव. असं म्हणजे मी तेव्हा ऐकली तुमची विचारसेवा. मी पण जॉइन आहे ना हिंदीला त्याच्यामुळं. हो. मीराताईंनी खूप एक दुसरं छान काही पॉइंट बोलू आपल्याला का? आठवण करून दिला आता. तो म्हणजे की अद्वितीय, युनिक. हं. हा हं. पॉइंट म्हणून शैलेश सरांनी म्हटलं असेल, की तुम्हाला मीराबाई का बनायचंय? तुम्ही मीराबाईंचे गुण घ्या, पण मीराबाई नाही हं. बनायचं तुम्हाला. हां, बरोबर. तुम्ही ओके. मनीषा तसंच हां, म्हणजे बरोबर. म्हणजे तुम्ही आता मनीषाताई आहात. तुम्हाला कृष्णाचे हं. गुण आवडतात, नक्कीच घ्या. कारण आपण आपल्या ईश्वराचे गुण घेतो, विचार घेतो. पण कृष्ण हं, बनायला जात नाहीत आपण. कृष्ण हं. आपल्या आत आहे, त्याच्या गुणांनी आहे, त्याच्या विचारांनी. म्हणून सर असं म्हणले असतील, की आपण अद्वितीय आहोत. आता ओके. मानसी ताई तसंच बऱ्याच वेळ झालं बोललेले बरं. थांबल्यात. मानसी ताई प्लीज बोला तुम्ही.
हा सगळ्यांना आत्मवंदन. अ, एक माझा अनुभव म्हणून सांगते, जे तुम्ही मगाशी म्हणालात, की दुसऱ्याची कर्म आपण घेऊ नये. ओके. तर त्या बाबतीमधला एक आणि माझ्या समोर तो तेव्हा आत्ता जसा प्रश्न पडला, की हे असं का म्हणतायत बरं? मग तसाच तो प्रश्न मला तेव्हा पडला होता. आमच्या पार्ल्यामध्ये एक बाई आहेत, ज्या कृष्ण भक्त आहेत आणि त्यांची दर बुधवारी त्यांच्या घरीच त्यांचं उपासना असायची. तेव्हा मी जात होते त्यांच्याकडे आणि त्यांना मी एकदा बोलताना मी म्हटलं, की आपल्या इथले सिग्नलवरती जे भिकारी मुलं आहेत, ओके. तर आता मला वेळ आहे, तर मी ना त्यांना शिकवायला लागणार आहे. तर मी त्याचं आता बोलणार आहे, तर तुम्ही मला आशीर्वाद द्या, की माझं हे नीट होईल. त्या ताबडतोब म्हणाल्या, "अजिबात करायची गरज नाहीये. हं, अजिबात नाही करायचं तू हे आणि हा विचार परत कधीही करू नको." तर मला काही कळेच ना. मी म्हटलं, "असं का एकदम ह्या म्हणाल्या?" ओके. आणि मी त्यांना विचारायचा प्रयत्न केला, की "तुम्ही असं का म्हणताय?" पण त्या म्हणाल्या, "मी जे सांगितलंय ना, तेवढंच लक्षात ठेव. बाकी काही जास्ती विचारू नकोस." आणि आज मला त्याचं उत्तर मिळतंय, की त्यांची जी काही त्यांचं जे काही लाईफ आहे, त्यांची जी काही जीवन यात्रा असेल त्या लोकांची, रस्त्यावर राहतात, तसेच हे करतात. पण म्हणजे माझ्या मनामध्ये असं होतं, की मी एक छोटंसं सामाजिक कार्य करणार आहे आणि आपल्याला असं लगेच वाटतं ना, की मी एवढं छान सामाजिक कार्य करायला विचार करतेय आणि हे लगेच मला नाही म्हणतायत. पण कदाचित त्याच्या मागे हा जो तुम्ही आत्ता बोललात, तो विचार असेल, की तुम्ही दुसऱ्यांची कर्म आपल्यावरती घेऊ नका. तो एक असेल आणि आत्ता जे तुम्ही म्हणालात हील युअर लाईफ. मी रोज ते पुस्तक वाचते कित्येक वर्ष झाली. त्यातलं रोज एक पान मी रोज सकाळी वाचत असते. त्याचं आणि इतका त्याचा फायदा झालाय, इतका फायदा आहे खरंच आणि खूप विचार बदललेत. खूप इश्यूजना फेस करण्याचं ताकद मिळाली आहे त्यातनं. त्यामुळे आणि ह्या युनिफाईड मधनं सुद्धा आता जे मी हळू-हळू मी बरीच मागे आहे. दो जेव्हापासून मी सुरुवात केली आहे त्याच्यानंतर मी बरीच मागे आहे. अजून मला पुढे म्हणजे बरंच कव्हर करायचंय. पण तरी सुद्धा जे मला मिळतंय, ते इतकं अद्भुत आहे, इतकं असं म्हणजे ना फॅसिनेटिंग आहे. आणि ते आपल्याला हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. त्याची जी काही एक ओढ लागली आहे ना, ती फार सुंदर आहे. त्यामुळे थँक सो मच, थँक सो मच अंबदनी. थँक यू मानसीताई, थँक यू. मानसीताई आपल्याला YouTubeवरनं जॉइन झाल्या. खूप त्यांनी हे केलं जॉइन करायचंय बरचसं आणि त्या सिंगर आहेत आणि त्या आता येत्या रविवारी त्या प्रोग्राम करणार आहेत आपल्याबरोबर, गाणं म्हणणार आहेत. त्यामुळे मनीषाताई, मानसीताई तुम्ही दोघींची एक छान ओळख करून घ्या. तुम्ही दोघी मुंबईतल्याच आहात, मुंबईकर. त्यामुळे कुठेतरी तुमच्या बंध आहेत जोडलेले आणि परत आसावरीताई पण आहेत, त्या ठाण्याला असतात. तर त्यांचं पण गाणं होईल त्या दिवशी. तर हेच ह्याच गोष्टी मला सगळ्यांना आज सांगायच्या होत्या. आज आपण सराव नाही घेतलाय मला माहिती, पण सरावासाठी तुमच्याकडे ध्यान रेकॉर्डेड आहे ते तुम्ही करू शकता किंवा कालचं सत्र बघून पण करू शकता. पण ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, की आज आपण ठीक आहे युनिफाईड करतोय, आपण आनापानसती ध्यान करतोय. पण त्याच्याने जर आपल्या आयुष्यात बदल होत नसतील ना, तर मग इट्स मीनिंगलेस. आणि हे समजून घेणंच आपल्याला गरजेचं आहे, की मी काय चेंज करू शकते? ह्या गोष्टीचा वापर माझ्या आयुष्यात कसा करू शकते मी? ती ती आपल्याला समजलं ना, की कुठे काय वापरायचं आपल्या आयुष्यामध्ये, तर आपल्याला खूप ईझी होतात गोष्टी. आणि हेच आपल्याला पितामह सांगायचा प्रयत्न करायचे. जोपर्यंत आयुष्यात कंप्लेंट आहे, जजमेंट आहे, आपण दुसऱ्याबद्दल जज करतोय, कंप्लेंट करतोय, स्वीकार भाव नाहीये, तोपर्यंत आपल्याला आपला इनर जर्नी सुरू ठेवायचा आहे. आणि जसं आपल्याला बाबाजी एक सांगतात, की तुम्ही प्रत्येक क्षणाला परिपूर्ण आहात. आता ह्या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला थोडं कॉन्ट्रोव्हर्सी म्हणजे कॉन्ट्रास्ट जाणवत असेल. अरे, पितामह तर म्हणतात हे असं आहे, पण बाबाजी तर म्हणतात, की तुम्ही परिपूर्ण आहात, प्रत्येक क्षणाला परिपूर्ण आहात. मग सत्य कसं? सत्य हेच आहे, की आपण परिपूर्ण आहोतच. पण त्या परिपूर्णतेमध्ये आपल्याला ह्या गोष्टी स्वीकार न करण्यामुळं किंवा दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये जाऊन इंटरफिअर करण्यामुळं किंवा जज करण्यामुळं आपण ती ऊर्जा आपल्याकडे ओढवून घेतोय. आपले विचार तसे बनवतोय. आणि मग बाबाजी म्हणतात, की विचारांनी तुम्ही निर्माण करता. मग जर मी दुसऱ्याला जज करायला लागले
किंवा मी दुसऱ्याला मदत ह्यासाठी करते की तो बिचारा, त्याला कोणी मदत करणार नाही. त्यावेळेस मी विसरते की एक शक्ती आहे, जी त्याला मदत करती, जी त्याचे जो प्रवास आहे, हे सगळं विसरते मी. त्यावेळी मी ती ऊर्जा स्वतःहून ओढून घेते स्वतःवर आणि त्याच्या आत्म्याच्या प्रवासामध्ये अडथळे आणते. तर ती बाउंडरी आपण समजून घेतली पाहिजे, की कुठं मला मदतीसाठी विचारलं चाललंय आणि कुठं मी स्वतःहून इंटरफेअर करतीये का, जज करतीये का? जे आपलं इंटेन्शन आहे, जे आपले विचार आहेत ना एखाद्याबद्दलचे किंवा आपल्याबद्दलचे, तशीच आपलं वास्तव बनतं. ह्यामुळं खूप आपण अवेअरनेस राहायला पाहिजे. भीती वाटून घ्यायची गरज नाहीये. हृदयात प्रेम ठेवा. सगळ्या गोष्टी आपोआप आपल्याला समजतील. हे जे आहे ना, जसं बाबाजींनी लिहिलंय, की तुमचं हृदय तुमचं एक मॅग्नेट आहे, चुंबक आहे. सगळी शक्ती इथे आहे. एक नुकताच पिक्चर माझ्या बघण्यात आला, थोडाच बघितला मी. द पॉवर ऑफ हार्ट म्हणून. अजून तो रिलीज झाला नाहीये. त्याच्याबद्दल काही माहिती मिळाली तर नक्की सांगेन. त्याच्यामध्ये हे सगळं सांगितलंय, की कसे ज्यांनी सिक्रेट पुस्तक लिहिलंय, तेच त्याचे डायरेक्टर आहेत बहुतेक. तर असं थोडंसं माझ्या बघण्यात आलं. तर मी नक्की ते पण शेअर करेन सगळ्यांबरोबर. समजून घ्यायचं आपल्याला बाबाजींनी सांगितलेली टीचिंग्स आपल्या रोजच्या आयुष्यात प्रॅक्टिकली कशी आणायची. तर हे आपण जेव्हा समजून घेऊ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोष्टींच्या मागे पळणं बंद करायचं. जितकं आपण त्याला पळायला धरायला जाऊ, ते पुढे जातं. त्यामुळे कुणाशी नातं नीट करताना ते नातं खराबच असेल, प्रयत्न करू नये की त्याला सोडून द्या. ते सोडून देणंच त्यावेळेस स्वीकार करणं आहे. त्याला दुरुस्त करत बसायची गरज नाहीये आपल्याला आत्ता तरी. ती वेळ आल्यावर बरोबर तुम्ही फक्त हृदयातनं प्रेम पाठवत राहा त्या माणसाला, त्या व्यक्तींना आणि बाकी कर्म सगळं सरेंडर करून टाका. मी प्रेम पाठवते, माझे विचार प्रेमाचे, दॅट्स इट. मी प्रेमात बसते. मी प्रकाशात बसते एवढंच म्हणायचं. मी प्रेम पाठवते. आमचं नातं खराब आहे, पण मी प्रेम पाठवते, संपला विषय. बाकी जे व्हायचंय ना, ते तुम्ही सोडून द्या युनिव्हर्सवर. त्या व्यक्तीचा पण प्रवास आहे, ज्याच्याबरोबर तुमचं नातं खराब आहे. त्याचा पण तो आहे ना प्रवास, तर त्यालाही पूर्ण होऊ द्या. तुम्ही तोपर्यंत तुमच्याकडनं प्रेम पाठवत राहा. त्या गोष्टी वेळेत आपोआप लाईनवर येतील, ट्रॅकवर येतील किंवा येणार नाहीत. जे असेल ते स्वीकार. ह्याच नोटवर आपण थांबू. मंगळवारच्या रात्रीचं सेशनमध्ये शैलेश सर येणार आहेत. तुमचे प्रश्न तयार ठेवा. ध्यानासंदर्भात, युनिफाईड संदर्भात. तर ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते सरांसोबत संवाद करायची. सरांचं सेशन फक्त एवढंच आहे की हिंदीत असणार आहे. त्यामुळं आपण सगळेजण त्या दिवशी नक्की अटेंड करा. सरांनाही छान वाटेल आणि मला तर खूप मी एक्साईट होते जेव्हापासून सरांकडून मी हे सरांना विचारलं, "सर तुम्ही या इकडं." आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे युनिफाईड सुरू केलेलं आहे हे मी सरांना सांगितलंच नव्हतं मराठीमध्ये. मला खोटं वाटेल 2 आठवड्यापूर्वीच सरांना मी हे बोलले, की "सर मराठीमध्ये मी" म्हणजे बाबाजींनी, मी म्हणते याचा अर्थ बाबाजींनी हे करून घेतलंय माझ्याकडनं. कारण मला अजूनही ते गोष्ट डायजेस्ट होत नव्हती, की एवढं मोठं आपण काहीतरी आपल्यातून करून घेतलं जातंय. कारण खूप जबाबदारीसारखं पण जेव्हा ते बाबाजी करतायत ही भावना सारखी मनात आली, की ते इझी होऊन गेलं सगळं. तर तेच मी परवाच त्यांना हे सगळं सांगितलं आणि ट्रान्सलेशनचं काम सुरू आहे पुस्तकाचं. ते लवकरच होईल. त्याबद्दल पण रविवारी मी तुम्हाला काही सांगेन गोष्ट. आपल्याच एका दादांची ओळख करून देईन, जे ह्या ट्रान्सलेशनचं काम करतायत. वाह! तर आपण सगळेजण भेटू आपल्या उद्याच्या पहाटेच्या सत्रामध्ये. उद्या बहुतेक रेकीचं सत्र होईल सकाळचं. आणि तुमच्या सगळ्यांना हृदयातून प्रेम आणि प्रकाश. आपलं हे सत्र संपल्यावर थोडा वेळ हृदयावर ध्यान करा. शुभरात्री. आपण सगळे उद्याच्या सत्रात भेटू.